ओम. परिवर्तन. बदल येत नाही, तो घडवून आणावा लागतो. भारताच्या परिवर्तनाचे व परिवर्तन क्रांतीचे सत्य. अध्याय क्रमांक 39. शेवटी का लपवून ठेवले गेले महर्षी दयानंद सरस्वतीजींचे उज्ज्वल चरित्र, महान कार्य व महान चिंतन व विचारांना? हा एक असा प्रश्न आहे जो नेहमी मनात वारंवार चमकतो. जर ऋषी दयानंदच भारताच्या आधुनिक परिवर्तन क्रांतीचे सूत्रधार होते, तर मग या गोष्टींची सामान्य जनमानसाला माहिती का नाही बरे? उत्तर देखील आम्हालाच शोधायचे आहे. वास्तविक पाहता दयानंद जेव्हा कार्यक्षेत्रात उतरले तेव्हा त्यांना वेदाला आधार बनवून जे काही चुकीचे दिसले, अवैज्ञानिक दिसले, अतार्किक जाणवले, त्याचा उघडपणे विरोध केला, खंडन केले, उघडपणे आवाज उठवला. त्यांनी या बाबीची मुळीच पर्वा केली नाही की कोण काय म्हणेल. वैदिक हिंदू धर्माच्या कुप्रथाविरुद्धही, जे मुस्लिम मतावलंबी होते त्यांच्याही, आणि जे राज्याद्वारे पोषित ख्रिश्चन होते त्यांच्या विरुद्धही. त्यांच्या विरुद्ध म्हणजे त्यांना ग्रंथामध्ये लिहिलेल्या अवैज्ञानिक, अतार्किक बाबींच्या विरुद्ध स्पष्ट बोलले, स्पष्ट लिहिले. त्या काळच्या इंग्रज सरकारच्या विरोधात आवाज उठवणारे ते स्वतः आणि त्यांचे शिष्य होते. तेव्हा ते दयानंद वा दयानंदांच्या तत्वांचा व सिद्धांतांचा प्रचार व्हावा असे काय इच्छितील बरे? ज्या वर्गाची धार्मिक दुकाने दयानंदांच्या सिद्धांतामुळे बंद होत होती, तो वर्ग दयानंदांच्या कार्याला अग्रेसर होताना कसा बरे पाहू शकला असता? अशीच स्थिती कुराण व बायबल मानणाऱ्यांची देखील होती. राहिले आर्य समाजाचे लोक, ते सतत समाजाच्या उत्थानाकरिता समाजाच्या परिवर्तन युद्धाच्या सैनिकाच्या रूपात कार्य करीत राहिले. त्यांनी कधी प्रचाराचा विचार केला नाही. त्यांचे कार्य हेच त्यांच्याकरिता प्रचार होते. आपल्या कार्याच्या प्रचाराकरिता आर्य समाजाने स्वतंत्रपणे एखादे प्रचारतंत्र स्थापित केले नाही. कदाचित यामुळेच ऋषी दयानंद व आर्य समाजाचा परिवर्तनकारी इतिहास लोकांच्या माहितीत येऊ शकला नाही. आज आम्हाला याची गरज वाटते. यासाठी नाही की आम्ही दयानंदांना स्मरू शकावे, परंतु यासाठी की ज्याप्रमाणे दयानंदांनी तत्कालीन समस्यांच्या मूळ कारणाला लक्षपूर्वक समजून घेतले होते आणि त्याचे समाधान केले होते, जेणेकरून आम्हा सर्वांना चांगले भविष्य मिळू शकावे, त्याचप्रमाणे आम्ही सर्वजण आमच्या आगामी समस्यांच्या मुळाला वेळीच समजून घ्यावे आणि तिच्या समाधानासाठी स्वतः पुढाकार घेऊ शकू आणि इतरांना सुद्धा जागृत करू शकू. ऋषी दयानंदांचे विचार सार्वकालिक आहेत. ते कोणत्याही विशिष्ट काळासाठी बांधलेले, मर्यादित नाहीत. आमचे तत्कालीन महान कार्यकर्ते केवळ कार्यांनाच महत्त्व देत होते, प्रचाराला नव्हे. महर्षींच्या विचारधारेचे विरोधक त्यांच्या विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारची षडयंत्रे रचत होते. आपण विचार करा, ज्या महापुरुषासोबत फक्त 20 वर्षांच्या सार्वजनिक जीवनात प्राणहरणाचे प्रयत्न व्हावेत 44 वेळा, थोडा विचार करा, तर मग त्यांच्या कार्याचा प्रचार कसा झाला असता? काम तर झाले, पुष्कळ झाले. झाले नसते तर परिवर्तन क्रांती कशी झाली असती बरे? ती कार्ये पुढील पिढ्यांना दाखवण्याकरिता ज्या प्रकारचे प्रयत्न पाठ्यपुस्तकामधून, चित्रपट वगैरेंच्या माध्यमातून जेवढे व्हावयास हवे होते, ते निश्चितच होऊ शकले नाहीत. कदाचित महर्षी दयानंदांची 200वी जयंती आम्हाला पुन्हा या गोष्टी नवीन पिढीला सांगण्याची संधी प्रदान करीत आहे. ह्या बाबी आपापल्या पद्धतीने छोट्या परिचर्चा, भाषणे, स्लाइड व्हिडिओ इत्यादी तयार करून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या वेळेचा पूर्ण उपयोग करा, जेणेकरून आम्ही ज्या समस्यामधून अनेक तपानंतर बाहेर आलो आहोत, पुन्हा त्यात फसणार नाहीत. येणाऱ्या पिढीने याचे चिंतन अवश्य करावे.
येथे परिवर्तन या पुस्तकाचे अभिवाचन समाप्त होते. ओम शांती शांती शांती.